CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली शहरातील शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्ग ज्ञानाची मंदिरे आहेत की टवाळखोरांचं मुक्त संचार क्षेत्र, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे। विद्यार्थिनी ये जा करीत असताना काही टवाळखोर दुचाकींवरून वारंवार घिरट्या घालत असल्याच्या आणि मुलींना विनाकारण त्रास देत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। सामाजिक प्रश्नांवर नेहमीच आक्रमक आणि अग्रेसर भूमिका घेणारे शिवसेनेचे डॅशिंग नेते कपिल खेडेकर यांनी 2 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले होते। त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चिखली नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली कपिल खेडेकर यांनी चिखली पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना लेखी निवेदन दिले आहे। शहरातील शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्गांच्या परिसरात काही टवाळखोर मुले दुचाकी घेऊन वारंवार घिरट्या घालत असल्याची बाब शिवसेना नेते कपिल खेडेकर यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणली होती। विद्यार्थिनींना विनाकारण त्रास देणाऱ्या अशा प्रवृत्तींवर वेळीच कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले होते। या व्हिडिओनंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला। या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन उपनगराध्यक्षा वैशाली खेडेकर यांनी 27 ऑगस्ट रोजी चिखली पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांकडे लेखी निवेदन सादर केले। शाळा आणि महाविद्यालये भरण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेत पोलीस गस्त वाढविण्यात यावी। सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास शहरातील शिकवणी वर्गांच्या परिसरात साध्या वेशातील महिला आणि पुरुष पोलिसांचे पथक तैनात करून अचानक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। संशयास्पदरित्या घिरट्या घालणाऱ्या दुचाकीस्वारांची तपासणी करून त्यांच्या वाहनांची कागदपत्रे तपासावीत। नियम मोडणारे आणि विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई केल्यास या प्रवृत्तींना वेळीच लगाम लागू शकतो। विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, त्यांच्याभोवती दुचाकी फिरवणे, विनाकारण हॉर्न वाजवणे किंवा रस्त्यावर थांबून त्यांना अस्वस्थ करणे ही करमणूक नाही। अशा कृत्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे भविष्यातील गंभीर घटनेला अप्रत्यक्षपणे निमंत्रण देणे होय। पोलीस प्रशासनाने केवळ निवेदन स्वीकारून फाईल बंद न करता प्रत्यक्ष रस्त्यावर कारवाई दिसेल अशी ठोस मोहीम राबवण्याची गरज आहे। विद्यार्थिनींच्या शाळा आणि शिकवणीच्या वेळा टवाळखोरांना ठाऊक असतात, मग त्यावेळेत नियोजनबद्ध पोलीस गस्त का नसावी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। संवेदनशील ठिकाणांची यादी तयार करून नियमित गस्त, साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती, संशयास्पद दुचाकीस्वारांची तपासणी आणि परिसरातील CCTV फुटेजचे परीक्षण करणे आवश्यक आहे। 1-2 दिवसांची दिखाऊ कारवाई नव्हे, तर टवाळखोरांच्या मनात कायमस्वरूपी कायद्याचा धाक निर्माण झाला पाहिजे। या प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असली तरी पालकांनीही आपल्या जबाबदारीपासून दूर पळता कामा नये। आपल्या मुलाला दुचाकी कशासाठी दिली, तो शाळा महाविद्यालयांच्या परिसरात तासनतास का फिरतो आणि घरी वेळेवर का पोहोचत नाही, याचा जाब पालकांनी विचारला पाहिजे। मुलींना लवकर घरी येण्याचे किंवा रस्ता बदलण्याचे बंधन घालण्यापेक्षा मुलांना कोणत्याही मुलीचा पाठलाग करू नये आणि तिला अस्वस्थ करू नये हे ठामपणे शिकवण्याची खरी आवश्यकता आहे। शिवसेना नेते कपिल खेडेकर यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओतून या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर उपनगराध्यक्षा वैशाली खेडेकर यांनी पोलीस प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा केला आहे। आता चिखली पोलीस या निवेदनाची किती गांभीर्याने दखल घेतात आणि शैक्षणिक परिसरात टवाळखोरांना रोखण्यासाठी कोणती ठोस कारवाई करतात, याकडे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे। कारण भीती विद्यार्थिनींनी नव्हे, तर कायदा मोडणाऱ्यांनी बाळगली पाहिजे। जय महाराष्ट्र मंडळी, अत्यंत एक महत्त्वाचा विषय या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेणार आहे। तर आज सकाळी जेव्हा नगरपालिकेमध्ये मी 2 व्हीलरवर चाललो होतो, तर साधारणतः एक 9वी ते 12वीच्या वर्गामधील एक मुलगी पायी चालत होती आणि तिच्या हातामध्ये मोबाईल होता आणि व्हिडिओ कॉलवर ती कंटिन्यू समोर बोलत होती। त्यानंतर जेव्हा थोडं समोर गेलो तर एक एरियामध्ये 3 बुलेट आणि त्या 3 बुलेटवर 3 मोकाट मुले त्या ठिकाणी उभे होते। जेव्हा मी त्या ठिकाणी थांबलो तर ते तात्काळ त्या ठिकाणी पळाले। तर आपली लेकबाळ जेव्हा ट्युशनला, क्लासेसला किंवा शाळेमध्ये, कॉलेजला जाते, तेव्हा आपलं एक कर्तव्य आहे की आपलं तिच्याकडे लक्ष आपण दिलं पाहिजे। ती ज्या रोडने जाते किंवा ज्या ठिकाणी जाते, आपण किमान हप्त्यातून एकदा त्या ठिकाणी गेलं पाहिजे, माहिती घेतली पाहिजे, जेणेकरून असे जे काही मोकाट मुले असतील यांच्यावर आळा बसेल आणि आपली लेकबाळ ही सुरक्षित राहील। इथून पुढे जे काही समस्त चिखलीकर आहेत, अनेक तरुण मुले या
विषयामध्ये काम करतात, तर आपल्याला जिथे कुठे असे मोकाट मुले मोटरसायकलवर फिरताना दिसले किंवा ट्युशन क्लासेस जवळ, विशेष करून कॉलेज जवळ, शाळेजवळ असे दिसले, तर त्याच ठिकाणी आपण त्यांना चोप द्या आणि किंवा मलाही त्या ठिकाणी बोलवा, मी सुद्धा येईल. या ठिकाणी सर्व चिखलीकरांना एकच विनंती करतो की आपल्या लेकी बाळीची काळजी घेत असताना तिच्या क्लासेसवर, तिच्या शाळेवर, कॉलेजवर आपण हप्त्यातून किमान एक भेट दिली पाहिजे आणि काय चालू आहे याची माहिती घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या लेकी बाळी या सुरक्षित राहतील आणि हे जे मोकाट कुत्रे गाड्यांवर फिरतात यांच्यावर आळा बसेल. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र सर्वांना. 2 दिवसापूर्वी कपिलदादा खेडेकर यांनी जे काही कॉलेज असतील, स्कूल्स असतील, ट्युशन्स असतील, तिथे होणारे जे चिडीमारी आहेत त्या संदर्भात एक पोस्ट केला होता, एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता. आणि त्या संदर्भात मी आज चिखली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ठाणेदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की महिला भगिनींच्या सुरक्षतेसाठी आणि ज्या ठिकाणी स्कूल्स, कॉलेज, ट्युशन ज्या ज्या एरियात आहेत त्या ठिकाणी नियमित पेट्रोलिंग झाली पाहिजे आणि त्या संदर्भात नक्कीच कारवाई झाली पाहिजे, यासाठी मी निवेदन दिलेले आहे. आणि जर कारवाई झाली नाही तर त्याच महिला भगिनी घेऊन मी शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. CCN न्यूज चिखली. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.